नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केट दुसरा दिवस चांगली तेजी, निफ्टीमध्ये 50 पॉईंटची तेजी झाली आणि आज आय टी सेक्टरनं लीड केले तेजी आणि बँक सेक्टरनं. आज आय टी स्टॉक्स इन्फोसिस TCS जवळपास 2 ते 4% पॉझिटिव्हमध्ये राहिला एंटायर दिवसभर. क्लोजिंगला थोडीशी खाली आली, पण ओव्हरऑल आय टी इंडेक्स 1% पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाला. इन्फोसिस TCSला रिकव्हरी आली. AIचं जे फिअर होतं ते थोडंसं कमी होताना बघायला मिळतं, पण बिझनेसमध्ये फारसे काही चेंजेस होणार नाहीत अशा पद्धतीची कॉमेंट्री आय टी सेक्टरकडून आली. त्यामुळे आज आय टी सेक्टरमध्ये आज एक चांगलं व्हॅल्यू बाईंग लोअर लेवलला बघायला मिळालं आणि एक चांगली तेजी त्यामुळे बघायला मिळाली. दुसरं, बँक निफ्टी कालही म्हटलं नवीन लाईफटाईम हायला क्लोजिंग हाय आहे. लाईफटाईम हायचा म्हणजे लाईफटाईम हाय क्लोज आहे 61,200च्या आसपास. त्यामुळे बँकिंग सेक्टरला सुद्धा चांगली तेजी आणि मोमेंटम राहिला आणि त्याचबरोबर आज निफ्टी 50 पॉईंट, सेन्सेक्स जवळपास 200 पॉईंटच्या आसपास पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झालं. मग ओव्हरऑल मार्केटमध्ये तेजीचा माहोल आहे, पण FIची विक्री आहे जेव्हा मार्केटला हायर लेवलला हर्डल्स फेस होतात. आणि आज जसं मी म्हटलं की 25,800 850च्या आसपास जाण्याचा प्रयत्न केला पण फेल राहिला. त्यामुळे निफ्टीला उद्यासाठी ट्रेड करायचं असेल तर 25,800 850 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. 25,700च्या खाली आला तर 25,600 पहिला सपोर्ट आहे. त्याच्या खाली आला तर 25,500पर्यंत निफ्टी खाली येऊ शकते. आज थोडीशी वीकली एक्सपायरी होती त्यामुळे थोडंसं चॉपी ट्रेड राहिला, पण उद्याच्या सेशनला निफ्टी 25,700च्या वर 25,800 850पर्यंत जाईल. 25,700च्या खाली आला तर 25,600 पहिला सपोर्ट आहे आणि सेकंड सपोर्ट 25,500 या रेंजमध्ये निफ्टी उद्या ट्रेड करू शकते. 25,850च्या वर गेलं तर एक शॉर्ट कव्हरिंग रॅली 26,000पर्यंत जाऊ शकतो. बँक निफ्टीमध्ये मोमेंटम पॉझिटिव्ह आहे त्यामुळे बाय ऑन डिप स्ट्रॅटेजी राहील. 61,000 पहिला सपोर्ट आहे, 61,500 एक रेजिस्टन्स पॉईंट आहे. म्हणजे उद्या मला वाटतं बँक निफ्टी 61,500पर्यंत जाऊ शकते. 61,500च्या वर गेलं तर फर्दर हायर लेवल्स आपल्याला बघायला मिळतील, पण 61,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये सध्या चांगला तेजीचा मोमेंटम आहे. त्यामुळे बाय ऑन डिप बँक निफ्टीमध्ये राहणं गरजेचं आहे बँकिंग स्टॉक्समध्ये. त्यामुळे बँक निफ्टी लोअर लेवलला 61,000 सपोर्ट, हायर लेवलला 61,500, त्याच्यावरती गेला तर 61,700 पण बँक निफ्टी निश्चित जाऊ शकतं. बँक निफ्टी पॉझिटिव्ह साईडला ट्रेड करायला काय हरकत नाही उद्याच्या सेशनला. आज NSEमध्ये 1,820 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,092 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 27 शेअर्स वाढले, त्या बाजूला 23 शेअर्समध्ये पडझड आहे. थोडासा मिक्स शेअर वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअर्सची संख्येमध्ये निफ्टीमध्ये NSEमध्ये वाढणाऱ्या शेअर्सची संख्या थोडी जास्त आहे. आणि सेक्टर इंडिसायजेसमध्ये आज IT, बँक्स, FMCG, ऑटो, फार्मा या सेक्टरमध्ये तेजी राहिली, तर मेटल अँड रिअल्टी सेक्टरला थोडी मंदीचा सामना करावा लागला, मायनसमध्ये जाऊन क्लोज झाले. युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत, 10-20 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत युरोपियन मार्केट्स. डाव फ्युचर 80 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. US मार्केटसुद्धा थोडंसं स्टेबल होण्याचा प्रयत्न करत आहेत व्हॉलॅटिलिटीनंतर, पॉझिटिव्ह साईडला आहेत. US मार्केट पॉझिटिव्ह पण झाले तर आपण एक पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो, पण हायर लेवलला FIकडून विक्रीची शक्यता आहे आणि निफ्टीला जो रेजिस्टन्स आहे 25,800 850 तो ॲक्ट होण्याची शक्यता आहे. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.